Hello students, welcome in today's lecture. In previous lectures, we discussed about the different phylums from Porifera to the Mollusca. Okay, and in today's lecture, we discuss about the remaining two phylums of our kingdom Animalia invertebrate group. That is, one is the Echinodermata and another one is the Hemichordata. तर बघा बाळांनो, आज आपण इकायनोडर्माटा आणि हेमिकॉर्डेटा या दोन फायलमबद्दल डिस्कस करणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, पहिला फायलम आज आपण डिस्कस करतोय, दॅट इज द इकायनोडर्म. ओके, इकायनोडर्माटाचं एक फेमस एक्झाम्पल घ्या बाळांनो, स्टारफिश. ओके, म्हणजे आता आपल्याला सगळे कॅरेक्टर कोणाचे लिहायचे? स्टारफिशचे लिहायचे. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा ह्याची लिहू आपण हॅबिटॅट. सो हॅबिटॅट ज्यावेळेस आपण लिहिणार, ॲड्रेस लिहिणार स्टारफिशचा, तर दे आर एक्सक्लुझिव्हली मरीन. म्हणजे याचे सगळे मेंबर्स तुम्हाला मरीन वॉटरमध्ये सापडतील, कुठलाही मेंबर तुम्हाला फ्रेश वॉटरमध्ये सापडणार नाही. ओके, तर पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दे आर एक्सक्लुझिव्हली मरीन. ओके, अँड सम आर सॉलिटरी, काही जण एकटे राहणारे, सम आर सॉलिटरी, while some are gregarious, तर काही जण कॉलनी करून राहतात, ग्रुपमध्ये राहतात. सो ग्रेगॅरियस म्हणजे ग्रुप करून राहणारे. ठीक आहे, तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, इकायनोडर्म स्टारफिश बद्दल आपण डिस्कशन करतोय. ते हे एक्सक्लुझिव्हली मरीन ॲनिमल्स असतात. जेवढे ॲनिमल्स इकायनोडर्म्स मध्ये येतात, ओके, ते सगळे मरीन असतात. ओके, दे आर सॉलिटरी ॲनिमल. काही जण सॉलिटरी एकटे राहणारे असतात, तर काही जण कॉलनीज मध्ये राहतात, ग्रुपमध्ये राहतात, दॅट इज ग्रेगॅरियस असतात. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बाळांनो, यांचं असणारं युनिक फीचर, यांच्या बॉडीवरती इकायनोचा सिंपल मिनिंग होतो स्पाइन आणि डर्माचा सिंपल मिनिंग होतो स्किन. ओके, म्हणजे दे हॅव स्पाइनी स्किन. ओके, दे हॅव स्पाइनी स्किन. यांना स्पाइनी स्किन असते बाळांनो, म्हणून यांना आपण काय नाव देतो? दॅट इज इकायनोडर्म्स असं नाव देतो. ठीक आहे, हा, आता इकायनोडर्म बद्दल ज्यावेळेस आपण त्याच्या बॉडीचा विचार करतो, ओके, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की दीज ॲनिमल्स आर रेडियली सिमेट्रिकल ॲनिमल्स. कसे ॲनिमल्स आहेत? रेडियल सिमेट्रिकल ॲनिमल्स आहेत. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यांच्या ज्या लार्वा असतात, लार्वा बोलतो मी, एवढं क्लीन तो गोष्ट तुम्हाला समजेल की जर मी इथं लार्वा शब्द वापरतोय तर यांची लाईफ सायकल इनडायरेक्ट टाईपची असेल. बरोबर, मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बाळांनो की यांची जी काही लार्वल स्टेज असते ती बायलॅटरल सिमेट्रिकल असते, बट एडल्ट स्टेज जी असते ती रेडियल सिमेट्रिकल असते. ओके, सो दे आर रेडियली सिमेट्रिकल हे रेडियली सिमेट्रिकल असतात in adult but bilateral symmetrical in larval stage. Bilateral symmetrical in larval stage. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, हे ॲनिमल जे असतात हे ऑल्सो, हे पण ट्रिप्लोब्लास्टिक असतात. सो दे आर ऑल्सो ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल अँड सिलोमेट ॲनिमल. ट्रिप्लोब्लास्टिक हे सिलोमेट ॲनिमल आहेत. ओके, सिलोमेट ॲनिमल आहेत. ओके, तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा इकायनोडर्म बद्दल आपण काही गोष्टी इथे डिस्कस करतोय. मरीन वॉटरमध्ये राहतात, सॉलिटरी असतात म्हणजे एकटे राहतात, काही जण ग्रेगॅरियस असतात म्हणजे ग्रुपमध्ये राहतात. सगळ्यात महत्त्वाचं फीचर स्पाइनी स्किन असते, आणि हे जे काही स्पाइन्स असतात, ओके, म्हणजे आपण जर एक्झोस्केलेटन बद्दल विचार केला त्यांचा, तर जर एक्झोस्केलेटन इज मेड अप बाय कॅल्शियम कार्बोनेट. ओके, यांचं एक्झोस्केलेटन जे आहे हे स्पाइन्स बद्दल आपण बोलतोय. तर हे जे एक्झोस्केलेटन आहे बाळांनो, ओके, इज मेड अप बाय कॅल्शियम कार्बोनेट. तर एक्झोस्केलेटन कशाने बनतंय? त्यांचं कॅल्शियम कार्बोनेट. त्यानंतर आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली का हे एडल्ट स्टेजमध्ये रेडियली सिमेट्रिकल असतात, बट बायलॅटरल सिमेट्रिकल असतात कोणत्या स्टेजमध्ये? लार्वल स्टेजमध्ये. ठीक आहे, हे ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल आहे बाळांनो. ओके, आणि सिलोमेट ॲनिमल आहे, आणि जे काही एक्झोस्केलेटन आहे यांचं, ओके, हे कशाने बनतंय? कॅल्शियम कार्बोनेटने बनतंय. ठीक आहे, नाव
बॉडी हॅव्हिंग टू सरफेसेस, बॉडीला दोन सरफेस आहेत. पहिला सरफेस आहे ओरल आणि दुसरा सरफेस आहे ॲबोरल. काही जण त्याला ॲक्टिनल सरफेस आणि अबॅक्टिनल सरफेस असे दोन शब्द वापरतात बाळांनो. सो बॉडी हॅव्हिंग टू सरफेसेस, बॉडीला दोन सरफेस आहे. एक ओरल ज्या बाजूला माउथ असेल, ओके, तिथं ओरल सरफेस, आणि ॲबोरल सरफेस ज्या बाजूला वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीमची ओपनिंग असेल, ओके, दॅट इज कॉल्ड मॅड्रेपोराइट. ओके, तर त्या जागेला काय म्हणायचं, ॲबोरल सरफेस. मग लक्षात ठेवा बाळांनो, हा जो स्टारफिश आहे, समजा असं स्टारफिशला 5 आर्म्स असतात कन्सिडर करा, तर त्याचं माउथ खालच्या बाजूला असतं म्हटल्यावरती इथं त्याचा ओरल सरफेस असेल हा, आणि हा जो सरफेस आहे, ओके, याच्या कुठंतरी इथं तुम्हाला अशी काय दिसेल, एक छोटासा पोर दिसेल, दॅट इज कॉल्ड मॅड्रेपोराइट. ओके, मग हा कुठला सरफेस होणार, ॲबोरल सरफेस होणार. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवा की बॉडीला दोन सरफेस असतात, ओरल आणि ॲबोरल. ज्या बाजूला माउथ आहे तो ओरल सरफेस, ज्या बाजूला वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम आहे, ओके, त्याला काय म्हणायचं, ॲबोरल सरफेस. ठीक आहे, तर हे झाले बाळांनो जनरल कॅरेक्टर्स ऑफ इकायनोडर्म्स. थोडे आणखी कॅरेक्टर आपण बघणार आहे इकायनोडर्म्सचे. आता बघा बाळांनो, हे जे काय इकायनोडर्म्स ऑलरेडी आपण त्यांना काय बोललो की जे काय आपल्याकडं त्याला दोन सरफेस आहे, ओरल सरफेस आणि ॲबोरल सरफेस. तर ॲबोरल सरफेसला काय असतं, एक वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम. वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम इज द युनिक फीचर ऑफ ऑफ इकायनोडर्म. हे इकायनोडर्मचा असणार बाळांनो युनिक फीचर आहे, दॅट इज वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम. ठीक आहे, इकायनोडर्मचा असणार युनिक फीचर काय, वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, का ही जी काही वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम असते आपल्याकडे, ही सर्क्युलेशनचं सुद्धा काम करते, ही लोकोमोशन मध्ये सुद्धा मदत करते, हीच वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम रेस्पिरेशन मध्ये सुद्धा मदत करते. ठीक आहे, तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम. ओके, कधी कधी मुलं या गोष्टीमध्ये कन्फ्यूज होतात बाळांनो की कॅनल सिस्टीम सारखा क्वेश्चन विचारला जातो आणि मुलं वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम बद्दल लिहितात. कॅनल सिस्टीम ज्यावेळेस क्वेश्चन येईल बाळांनो ती स्पॉन्जेस मध्ये असते. वॉटर कॅनल सिस्टीम ही स्पॉन्जेस मध्ये असते. इथे तुमच्याकडं वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम असते, लक्षात ठेवा. ओके, सो वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम इज द युनिक फीचर ऑफ इकायनोडर्म. आणि दुसरं जे मी तुम्हाला सांगितलंय की जे मॅड्रेपोराइट आहे हे छोटंसं पोवर असतं बाळांनो. ठीक आहे, मॅड्रेपोराइट ॲबोरल सरफेसला इज द ओपनिंग ऑफ वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम. ही वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीमची काय असते, ओपनिंग असते. आणि वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम कोणकोणते फंक्शन परफॉर्म करतं म्हटलं आपण, दे प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम plays an important role in a circulation मध्ये मदत करतात. दुसरी गोष्ट लोकोमोशन मध्ये मदत करते. ठीक आहे, रेस्पिरेशन पर्पज, रेस्पिरेशन साठी आणखी एक गोष्ट असते दॅट इज डर्मल ब्रँकी असते. कशावरती, स्किन वरती. तर त्याच्यामध्ये देखील थोडाफार रोल कोण प्ले करतं, वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम प्ले करते. ठीक आहे, तर लक्षात ठेवा बाळांनो वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम हे युनिक फीचर आहे कशाचं, दॅट इज इकायनोडर्मचं. आणि मॅड्रेपोराइट ही ओपनिंग आहे कशाची, वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीमची. तर ही वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम सर्क्युलेशन मध्ये मदत करेल, लोकोमोशन मध्ये मदत करेल, रेस्पिरेशन मध्ये मदत करेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हार्ट अँड ब्रेन्स आर अब्सेंट. ओके, या ॲनिमलला हार्ट आणि ब्रेन नसतं, नर्व सिस्टीम मध्ये फक्त नर्व रिंग असते, ब्रेन प्रॉपर असा टाईपचा ब्रेन डेव्हलप झालेला नसतो. सो हार्ट अँड ब्रेन इज अब्सेंट. ओके, म्हणजे जे काही सर्क्युलेशन आहे ते डायरेक्टली त्या वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम थ्रूच होणार आहे मटेरियलचं. ओके, सो हार्ट अँड ब्रेन इज अब्सेंट. थोडा विचार केला बाळांनो आपण यांच्या रेस्पिरेशनचा, तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं का रेस्पिरेशन इट टेक्स प्लेस
बाय डर्मल म्हणजे स्किन, ब्रँकी हा शब्द बेसिकली बाळांनो गिल्स साठी वापरला जातो, बट इथे एकदम छोटे छोटे असे फाईन प्रोजेक्शन असतात. ओके, तर ते फाईन प्रोजेक्शन्स जे असतात दे आर कॉमनली कॉल्ड ॲज अ डर्मल ब्रँकी. त्याला आपण डर्मल ब्रँकी असं बोलतो. त्याच्याद्वारे हे काय करतात, रेस्पिरेशन परफॉर्म करतात. ओके, त्यानंतर थोडा विचार करू आपण यांचे रिप्रोडक्शन बद्दल. तर सेक्सेस बेसिकली सेपरेट असतात. सो सेक्सेस आर सेपरेट. फर्टिलायझेशन एक्सटर्नल असतं. Fertilization is external. लाइफ साइकिल इनडायरेक्ट है. सो लाइफ सायकल इज इनडायरेक्ट. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लार्वा आहेत, जसं बायपिनारिया, मग त्याच्यात आर्ली बायपिनारिया, लेड बायपिनारिया, डोलिओलारिया, अशा काही लार्वल स्टेजेस येतात. सो लाईफ सायकल कशी असते बाळांनो, दॅट इज द इनडायरेक्ट असते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दे हॅविंग अ व्हास्ट ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन. यांच्यामध्ये रिजनरेशनची ॲबिलिटी असते, ॲज वेल ॲज दे शोज द फेनॉमेनॉन ऑफ ऑटोटॉमी. ओके, आणि ते ऑटोटॉमीचा फेनॉमेनॉन दाखवतात. ऑटोटॉमी काय असतं बाळांनो, ऑटोटॉमी म्हणजे सेल्फ रिमूव्हल ऑफ एन इंज्युअर्ड पार्ट. एखादा पार्ट इंज्युअर्ड झालाय तर हे जे काही इकायनोडर्म आहे हे त्याचं स्वतःच त्याला काय करतात, रिमूव्ह आउट करून टाकतात, आणि त्या पार्टवरती म्हणजे जिथून तो पार्ट लॉस झालाय त्या लॉस पार्टवरती नवीन पार्ट काय होतं बाळांनो, रिजनरेट होतो. ओके, म्हणून लक्षात ठेवा की लाईफ सायकल बेसिकली इनडायरेक्ट असते. आणि इथं दोन फेनॉमेनॉन तुम्हाला दिसतात. ओके, इकायनोडर्म्स दोन फेनॉमेनॉन तुम्हाला दाखवतं. एक पहिला फेनॉमेनॉन ऑटोटॉमी. ऑटोटॉमी म्हणजे मी काय सांगितलंय, सेल्फ रिमूव्हल ऑफ अन इंज्युअर्ड पार्ट. इंज्युअर्ड पार्टला स्वतः रिमूव्ह करणं, दिस इज कॉमनली कॉल्ड ॲज अ ऑटोटॉमी. अँड अनदर फेनॉमेनॉन इज कॉमनली कॉल्ड ॲज अ रिजनरेशन. ठीक आहे, याचं जर तुम्हाला कोणी एक्झाम्पल विचारलं तर बेसिक एक्झाम्पल तुम्ही पहिलं द्याल, दॅट इज दी स्टारफिश, ॲस्टेरियाज म्हणतात त्याला, ॲस्टेरियाज रुबेन्स हे त्याचं सायंटिफिक नेम आहे. दुसऱ्या बघा आपल्याकडं सी ककुंबर. ओके, सी ककुंबर एक आणखी एक्झाम्पल द्या. सी अर्चिन. सी अर्चिन सुद्धा आपल्याकडे कशाचं एक्झाम्पल आहे, दॅट इज द इकायनोडर्मचं एक्झाम्पल आहे. कधी कधी मुलं या गोष्टीमध्ये कन्फ्युज असतं. सी ॲनिमोन. ओके, सी ॲनिमोन इज नॉट अ इकायनोडर्म. सी ॲनिमोन इज अ सिलेंटेरेट. ओके, तो काय आहे, सिलेंटेरेट आहे. ओके, म्हणून लक्षात ठेवा सी ॲनिमोन काय आपल्याकडं what we call as a echinoderm नाही. ओके, ब्रिटल स्टार. हां, ब्रिटल स्टार इकायनोडर्म ॲनिमल आहे. ओके, अशा पद्धतीने हे काय आपल्याकडं, दिस इज ऑल अबाउट द कॅरेक्टर्स ऑफ इकायनोडर्माटा. ओके, अँड नाव वी डिस्कस अबाउट द लास्ट फायलम ऑफ द किंगडम ॲनिमलिया. ओके, इन बिलॉंगिंग टू द इनव्हर्टिब्रेट ग्रुप, दॅट इज हेमिकॉर्डेटा. हेमिकॉर्डेटा. ठीक आहे, सो पहा हेमिकॉर्डेटा. हेमीचा मिनिंग काय होतो, हाफ. कॉर्डेटाचा मिनिंग काय होतो, कॉर्डेट्स. ओके, आता हे बघा तुम्ही किंगडम ॲनिमलियाचे आपण दोन ग्रुप केले होते, एक नॉन कॉर्डेट, एक कॉर्डेट. याला ठेवलाय कुठं आपण, नॉन कॉर्डेट मध्ये. पण हा काही कॅरेक्टर कोणाचे दाखवतोय, कॉर्डेट्सचे. म्हणून ही एक कनेक्टिंग लिंक आहे. काय कनेक्टिंग लिंक आहे कुणामधली, नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेट मधली. म्हणून पहिला पॉइंट आपण लिहिणार, इट इज a connecting link between non-coordinates and coordinates. non-coordinate आणि coordinates मध्ये असणारी जी कनेक्टिंग लिंक आहे बाळांनो, दिस इज द हेमिकॉर्डेटा. ओके, ते हेमिकॉर्डेट आहे. कारण याच्यामध्ये हाफ कॅरेक्टर कॉर्डेटचे दिसतात आणि हाफ कॅरेक्टर हे नॉन कॉर्डेटचे दिसतात. ओके, दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे सुद्धा दे आर एक्सक्लुझिव्हली फाउंड इन मरीन वॉटर.
आणि बेंथॉइक ॲनिमल्स. बेंथॉइक म्हणजे वॉटर सरफेसला एकदम खालच्या सरफेसवरती राहतात. ओके, म्हणजे बॉटम रिजन मध्ये राहतात. आणि बरोईंग ॲनिमल आहेत. ओके, छोटे छोटे होल तयार करतात. ओके, बॉडी जी वळण यांची ही तशी पाहिली तर अनसेगमेंटेड बॉडी आहे. सो बॉडी इज वर्म लाईक, वर्म सारखी बॉडी दिसणार तुम्हाला. अनसेगमेंटेड, सेगमेंट नसतात बॉडीवरती, बट डिव्हिजिबल इनटू 3 पार्ट्स. पण बॉडी 3 पार्ट मध्ये डिव्हिजिबल होते. एक प्रोबॉसिस. जर तुम्ही याची डायग्राम पाहिली बघा तर तुम्हाला आरामात समजेल. प्रोबॉसिस असं ट्रायंग्युलर पार्ट दिलेला आहे. दुसरा पार्ट आहे कॉलर आणि तिसरा पार्ट आहे ट्रंक. हे प्रोबॉसिस हा पार्ट असा कॉलर आणि त्यानंतर असा एक पार्ट दिलाय दॅट इज अ ट्रंक. आणि ज्याच्यामधून त्याच्या बकल कॅव्हिटी मधून जर तुम्ही पाहिलं बाळांनो तर एक रॉड सारखं स्ट्रक्चर निघतं. दिस इज कॉमनली कॉल्ड ॲज अ बकल डायव्हर्टिक्युलम. त्याला आपण काय बोलतो? बकल डायव्हर्टिक्युलम, विच इज कन्सिडर्ड ॲज अ नोटोकॉर्ड. ज्याला काय म्हणून कन्सिडर केलं जात होतं? नोटोकॉर्ड म्हणून कन्सिडर केलं जात होतं. ओके, म्हणून लक्षात ठेवा की हे जे काही व्हॉट वी कॉल्ड ॲज ए हेमिकॉर्डेट्स आहे त्यांच्या बकल कॅव्हिटी मधून असं एक रॉड लाईक स्ट्रक्चर जातं बाळांनो, त्याला आपण काय बोलतो? बकल डायव्हर्टिक्युलम. याला नोटोकॉर्ड म्हणून कन्सिडर केलं जात होतं. ओके, सो बॉडी 3 पार्ट मध्ये डिव्हिजिबल होते, प्रोबॉसिस, कॉलर आणि ट्रंक. ओके, तर बघा पहिली पार्ट आपण पाहतोय हेमिकॉर्डेट बद्दल. काही कॅरेक्टर तुम्हाला याच्यामध्ये नॉन कॉर्डेटचे दिसतील, काही कॅरेक्टर याच्यामध्ये तुम्हाला कॉर्डेटचे दिसतील, म्हणून ही कनेक्टिंग लिंक आहे. दुसरी गोष्ट एक्सक्लुझिव्हली फाउंड इन मरीन वॉटर. मरीन वॉटरमध्ये प्युअरली मरीन वॉटरमध्ये सापडतील, पण बेंथोइक असतील म्हणजे एकदम डीप रिजन मध्ये राहतील. बॉडी वर्म लाईक असते, अनसेगमेंटेड असते, 3 पार्ट मध्ये डिव्हिजिबल होते, प्रोबॉसिस, कॉलर अँड ट्रंक. ओके, त्याच्यानंतर आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती कंप्लीट टाईपची असते. सो डायजेस्टिव्ह सिस्टीम इज कंप्लीट. आणि जो एलिमेंटरी कॅनल असतं इज यू शेप. एलिमेंटरी कॅनलचा शेप कसा असतो? यू शेप असतो. लक्षात ठेवा, एलिमेंटरी कॅनल इज यू शेप. डायजेस्टिव्ह सिस्टीम कंप्लीट आहे म्हणजे एलिमेंटरी कॅनल कंप्लीट आहे. माउथ पासून सुरू होतं आणि एनसला जाऊन एंड होईल. ओके, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे काय रेस्पिरेशन करतात बाळांनो, वॉटरमध्ये राहतात, ऑब्विसली रेस्पिरेशन कशाने करतील? गिल्सने करतील. अँड दे पॉजेस अ गिल स्लिट्स. ऍक्च्युअल गिल स्लिट जे इट इज अ फीचर ऑफ कॉर्डेट. ते कॉर्डेटचं फीचर आहे. ओके, म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट यांना गिल स्लिट्स होते. म्हणून आता कॅरेक्टर कोणाचे दाखवायला लागले ते? दॅट इज ए कॉर्डेटचे कॅरेक्टर दिसायला लागले. ओके, सो रेस्पिरेशन इज टेक्स प्लेस बाय अ गिल स्लिट्स. रेस्पिरेशन बेसिकली कशाने होतं तर गिल स्लिट्सद्वारे रेस्पिरेशन चालतं. ठीक आहे, त्यानंतर मला सर्क्युलेटरी सिस्टीमचा आपण विचार करू. सर्क्युलेटरी सिस्टीम सिंपल आहे, ओपन टाईपची सर्क्युलेटरी सिस्टीम असते. ओके, म्हणजे आपण पूर्ण फायलम मध्ये जेवढे फायलम आपण शिकलोय त्याच्यामध्ये एकच ठिकाणी आपण क्लोज टाईपची सर्क्युलेटरी सिस्टीम शिकलोय प्युअरली, ती म्हणजे ॲनिलिडा फायलम मध्ये. आणि दुसरा एक फायलम मी तुम्हाला शिकवला होता, मोल्युस्काचा एक मेंबर शिकवला होता सेपिया. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला क्लोज टाईपची सर्क्युलेटरी सिस्टीम दिसते. बाकी सगळ्यांमध्ये बाळांनो सर्क्युलेटरी सिस्टीम ओपन टाईपची असते. ठीक आहे ना. So circulatory system is open type. Blood vessels basically absent असतात. Excretion takes place by glomerulus. Excretion कशाने होतं? ग्लोमेरुलस द्वारे होतं. ग्लोमेरुलस तुम्हाला माहित असेल बाळांनो, जर तुम्ही नेफ्रॉन स्ट्रक्चर शिकला असाल किंवा बेसिकली नेफ्रॉन शब्द जरी ऐकला असेल
तरी नेफ्रॉनमध्ये असा एक कप शेप पार्ट असतो ज्याला बाउमन कॅप्सूल असं म्हटलं जातं आणि त्याच्या आतमध्ये ब्लड कॅपिलरीचं एक नेटवर्क असतं, त्याला आपण ग्लोमेरुलस असं बोलतो. ओके, जे एक्सक्रिशन मध्ये मदत करतं. ऍक्च्युअल पुस्तकामध्ये एनसीईआरटी मध्ये त्याला प्रोबॉसिस ग्लँड म्हटलेलं आहे. ओके, म्हणून लक्षात ठेवा की एक्सक्रिशन विथ टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ ग्लोमेरुलस. ओके, सेक्सेस बेसिकली बाळांनो सेपरेटच असतात, मोस्टली तरी सेपरेट असतात, बट सम मेंबर्स आर बायसेक्सुअल ऑल्सो, दॅट इज हर्मॅफ्रोडाइट ऑल्सो. सो दे आर मोस्टली युनिसेक्सुअल. ठीक आहे, मोस्टली कसे युनिसेक्सुअल आहे. ओके, त्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण हेमिकॉर्डेट बद्दल डिस्कस करणार आहे. फर्टिलायझेशन यांचं बेसिकली एक्सटर्नलच होतं. सो फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल and life cycle is indirect. Life cycle indirect असते, फ्री स्विमिंग लार्वा असते. ठीक आहे, सो लाईफ सायकल इज इनडायरेक्ट. आणि याचं फेमस एक्झाम्पल आहे बघा आपल्याकडे हे वर्म लाईक दिसतात ना. सो बेलॅनोग्लॉसस, सॅकोग्लॉसस आणि रॅप्डोप्ल्युरा हे 3 एक्झाम्पल बेसिकली लक्षात ठेवा. बेलॅनोग्लॉसस, सॅकोग्लॉसस आणि रॅप्डोप्ल्युरा. ओके, सो दीज आर दी व्हॉट वी कॉल्ड ॲज अ हेमिकॉर्डेट्स. ओके, हे हेमिकॉर्डेट्स आहेत आणि हे जनरल फीचर होते बाळांना आपल्याकडे कशाचे, हेमिकॉर्डेट्सचे. सो हिअर वी कंप्लीट द हाफ पार्ट ऑफ आवर टॉपिक, that is the kingdom Animalia. We complete the first part, that is the non-chordates. Okay, in next lectures we start the chordates.